तर बंधू अशोक खराची फसवणुकीची व्याप्ती आता नागपूरपर्यंत पोहोचली आहे। नागपुरातील एका महिलेनं बंधूबाबा खराच्या नादाला लागून 2.5 कोटी रुपये गमावलेत। पदोन्नतीसाठी खरातने एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतले। काही दिवसांनंतर संबंधित महिलेला एजंट विरोधात फसवणुकीची तक्रारही दिली। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांमध्ये समेट झाली। मात्र अहमदनगर इथल्या निरंजन नावाच्या एजंट मार्फत खरातने या महिलेची फसवणूक केल्याचं समोर आलं। खरात अनेक प्रमुख राजकारणी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तसंच विविध क्षेत्रातील लोकांशी त्याची ओळख असल्याचं सांगायचा। तिच्या पदोन्नतीसाठी खरातनं मोठं पद सांगून आमिष दाखवलं आणि त्यांच्याकडून कोटी रुपये घेतले। आरोपीनं समेटाद्वारे काही रक्कम परत केली, मात्र तिला कुठलंही पद मिळालं नाही, त्यामुळे तिचे पैसेही वाया गेले। निरंजन यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यामागे खरात असल्याचं देखील तिला कळलं होतं। तर बंधू अशोक खराची फसवणुकीची व्याप्ती ही थेट नागपूरपर्यंत असल्याचंही दिसतंय। नागपूरमधल्या एका महिलेला देखील त्यानं 2.5 कोटी रुपयांचा गंडा घातला। पदोन्नती देतो असं सांगून एका महिलेनं खराच्या नादाला लागून 2.5 कोटी रुपये गमावलेले आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, कस्तुरी, अशोक खरातचं प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाजत आहे। आता ते नागपूरपर्यंतही त्याची व्याप्ती असल्याचं समोर आलेले आहे। तशी माहिती मिळालेली आहे की नागपुरातील एका महिलेला पदोन्नतीसाठी, म्हणजे ती विधी विभागात काम करत असल्याची माहिती, आणि पदोन्नतीसाठी तिने अहमदनगर येथील एका निरंजन नावाच्या हा मध्यस्थ होता, याच्या मार्फत अशोक खरातला आतापर्यंत जवळपास 2.5 कोटी रुपये पोहोचवले होते। पदोन्नतीसाठी ही मागणी करण्यात आलेली होती। सुमारे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आपली फसगत झाली असं या महिलेच्या लक्षात आलं। त्यानंतर मध्यस्थ जो होता निरंजन, त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण समेटण्यात आलेलं आहे। त्यापैकी काही पैसे हे महिलेला परत देण्यात आलेले, मात्र तपासांती असं माहिती समोर आलेली होती की या संपूर्ण प्रकरणामागे जे आहे ते अशोक खरात आहे। त्यामुळे आता यावर या महिलेची काही पुढे येते का, ती समोर पुन्हा तक्रार करते का, किंवा तिची काय भूमिका आहे ते देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.